नमस्कार. आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो आपण एक पूर्वतयारी जे काही मुंबई महामंडळाची लॉटरी अ, येणार आहे 2026 ची, त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बघत आहोत. जर आपण बघितलं तर 26 जानेवारी 2026 चे जे काही लोकमत समाचारचं जे काही न्यूज आहे, न्यूजपेपरमध्ये म्हाडा संदर्भात एक अपडेट आलेली आहे. त्या अपडेटबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत किंवा आपण जर यूट्यूबला जरी बघितलं तर साम टीव्ही न्यूजमध्ये सुद्धा मार्चमध्ये म्हाडाच्या 3,000 घरांची लॉटरी अशा आशयाची किंवा मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण म्हाडा लॉटरी 2026 अशी न्यूज आहे. ते तुम्ही चेक करू शकता. आपण जर डिटेल जे लोकमतमध्ये जर न्यूज आलेली ती जर बघितली तर मार्चमध्ये सुद्धा 2026च्या आत्ता म्हाडाची 3,000 घरांची लॉटरी येणार आहे. पुण्यासह कोकण मंडळाची घरे विक्रीला आहेत. दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक ही बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जे काही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सुमारे 3,000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी चालू आहे. ही लॉटरी जी आहे मार्चमध्ये त्याची जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं या कालावधीतच म्हाडाच्या कोकण मंडळाची सुमारे 4,000 घरांची सुद्धा लॉटरी काढली जाणार आहे. आणि जर बघितलं तर आपण या घरांना जो काही प्रतिसाद असतो तो बऱ्यापैकी मुंबई किंवा पुण्यातल्या मंडळांची जी काही घरं आहेत 50% असेल किंवा 20% जे काही घरं आहेत लॉटरीमधली त्यांना चांगला प्रतिसाद येत असतो. तर त्यात आपण जर बघितलं मुंबई मंडळाचे जे काही लॉटरी निघणार आहे मार्चमध्ये तर त्यातली कोणती लोकेशन असू शकतात तर BDD चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, GTB नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्रा चाळ, अभुदय नगर, पूनम नगर, अंधेरीतली सरदार वल्लभभाई पटेल नगर आदी प्रकल्प जे काही आहे नियोजनाच्या टप्प्यात आहेत. तर शक्यता आहे की या लोकेशनला जी काही म्हाडाची घरं असणार आहेत त्याची डिटेल जी काही जाहिरात आहे ती मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. तर जर तुम्ही म्हाडाच्या लॉटरी थ्रू जर घरांसाठी ॲप्लिकेशन करणार असाल तर तुम्ही मार्चमध्ये जे काही जाहिरात येईल त्याआधी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जर आपण बघितलं म्हाडाच्या लॉटरीसाठी तर त्या डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा, ते रेडी करून ठेवा जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला धावपळ करावी लागणार नाहीत. आता महत्त्वाचे जे काही रजिस्ट्रेशनसाठीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यात जर आपण बघितलं तर मोबाईल नंबर आहे जो की आधारला लिंक असायला पाहिजे. ईमेल ID आहे जो फर्दर कम्युनिकेशनसाठी तुम्हाला यूज केला जातो. त्यानंतर आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, जर तुम्ही मॅरिड असाल तर स्पॉटचं आधार कार्ड, स्पॉटचं पॅन कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट जे की 1 जानेवारी 2018 नंतरचं जे काय आहे बारकोडवालं जे काय आहे जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते काढून ठेवा. जे की 2018 नंतरचं हवं आहे. जर तुमच्याकडे बारकोडवालं नसेल तर ते नव्याने परत तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्हाला जो काही ITR च्या डिटेल्स तुम्हाला ॲप्लिकेशन करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना लागतात त्या तुम्ही चेक करून ठेवा किंवा स्पॉट जर तुमचे बोथ वर्किंग असाल तर स्पॉटचे सुद्धा तुम्हाला डिटेल्स आवश्यक आहेत. आणि जर तुम्ही वर्किंग नसाल तर तुम्हाला जो काही तहसीलदारचं जे काही आहे इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे तर ते सुद्धा तुम्ही काढून ठेवा जेणेकरून ऐन वेळेस धावपळ होणार नाही. कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीमधून जर ॲप्लिकेशन करणार असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा रेडी करून ठेवा, चेक करून घ्या, डिटेल्स बघून घ्या. डोमासाईल झालं, ITR झालं, जे काही इन्कम सर्टिफिकेट झालं, कास्ट रिझर्वेशनचं सर्टिफिकेट झालं. जे काही व्हॅलिडिटीसाठी थोडासा वेळ दिला जातो बट तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्पेशल कॅटेगरीसाठी जर आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर त्या अनुषंगानं तुम्ही जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे या स्पेशल कॅटेगरी च्या ज्या काही सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स बघायला भेटतील त्या तुम्ही चेक करा. आणि जर तुम्ही त्या स्पेशल कॅटेगरीच्या ग्रुपमध्ये असाल आणि त्यातून तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर तेही तुम्ही रेडी करून ठेवा. किंवा जर विडो असेल तर त्या संदर्भात जे काही तुमच्या पतीचं जे काही आहे डेथ सर्टिफिकेट किंवा ते तुम्हाला रेडी करून किंवा जर बनवलेलं नसेल तर ते तुम्हाला तयार ठेवायचं आहे जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन करणार असाल तर. तर हे अपडेट आहे मुंबई म्हाडा मंडळाची जी काही आहे ती मार्चमध्ये लॉटरी येण्याची शक्यता आहे. तर
जर तुम्ही त्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करणार असाल, तर नक्कीच तुम्ही डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला लॉटरी जेव्हा निघेल, तेव्हा रजिस्ट्रेशन करताना किंवा ॲप्लिकेशन करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर माहिती आवडली असेल, तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.